नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण पुढचा मंत्रा पाहणार आहोत. सफल निवेशक या सीरीजमधला हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण हा मंत्रा नंबर 5 पाहणार आहोत. मंत्र नंबर 5 काय सांगतो, की इन्व्हेस्ट रेग्युलरली विथ SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपली सिस्टमॅटिक पद्धतीने गेली पाहिजे. आणि त्यासोबत आपण एक पाहणार आहोत, की अ टेल ऑफ लिटल एक्स्ट्रा म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना थोडीशी जादा. तर हे काय आहे? 2 मित्र असतात आणि हे 2 मित्र ठरवतात वर्षाच्या पहिल्या दिवशी, की आपण आता आपली आरोग्याकडे लक्ष देऊया, फिजिकल फिटनेसकडे लक्ष देऊया. म्हणून हे दोघे व्यायाम चालू करायचं ठरवतात आणि 20 मिनिटं रोज रेग्युलरली व्यायाम करायचा पुढच्या 20 वर्षापर्यंत असं ठरवतात. आणि 20 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटल्यानंतर आपण कशा पद्धतीने दिसू हे आपण पाहू. म्हणून दोन्ही ट्रान्सफरच्या ठिकाणी निघून जातात आणि मग दोघेही व्यायाम सुरू करतात. त्यातला पहिला काय असतो, तो हुशार असतो. तो काय म्हणतो, 20 वर्ष कुणी बघितलेले आहे, त्यापेक्षा मी आपलं फिजिकल फिटनेस पटकन होण्यासाठी 20 मिनिटाच्या ठिकाणी दररोज मी 2 तास व्यायाम करणार आणि कंटिन्यू मी हा व्यायाम ठेवणार. पण आपल्याला माहिती आहे, की कंटिन्युटी ठेवणं किती अवघड असतं आणि 1 वर्षानंतर तो थकतो आणि दुसरा मात्र 20 मिनिटं कंटिन्यू करत राहतो आणि 20 वर्षानंतर हे दोघे पुन्हा एकमेकांना भेटतात. त्यावेळेला त्यांची काय परिस्थिती असेल हे आपण समजू शकता. याच धर्तीवरती हा मंत्रा नंबर 5 आहे. या मंत्रा नंबर 5 मध्ये इन्व्हेस्टमेंट ही रेग्युलर असली पाहिजे, डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचे 2 फायदे असतात. एक, आपली इन्व्हेस्टमेंट सस्टेनेबल आणि डिसिप्लिन्ड होत राहते. आपल्या गुंतवणुकीला एक डिसिप्लिन येते. आणि दुसरा याच्यातला फायदा असा होतो, की इन्व्हेस्टमेंट ब्रेक न केल्यामुळं ज्यावेळेला मार्केट क्रॅश होईल त्यावेळेला बरेचसे लोक आपले पैसे मार्केटमधनं काढतात आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं, की आपण पैसे वाचवले आणि पुन्हा मार्केट वरती चाललं, की पुन्हा त्याच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट करतात. याचा फायदा असा होतो, याचा नुकसान असं होतं, की इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी ते काढतात त्यावेळेला त्याचं व्हॅल्युएशन त्यांना व्यवस्थित मिळत नाही. ते लॉस बुक करून काढतात. आणि जे लोक अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू राहतात त्यांचा फायदा असा होतो, की ज्यावेळेला मार्केट क्रॅश होतं, थोडंसं कमी होतं, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट केलेल्या रकमेला युनिट्स जास्त मिळतात, नंबर ऑफ युनिट्स जास्त मिळतात. त्याच्यामुळे नंबर ऑफ युनिट्स जास्त मिळण्याचे मौके त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार येत असल्यामुळं कंटिन्यू इन्व्हेस्टमेंट असल्याचा हा फायदा होतो, की मार्केटमध्ये नंबर ऑफ युनिट्स वाढवण्यासाठीच्या मार्केट क्रॅश होण्याच्या वेळी हा फायदा आपल्याला होत असतो. आणि व्हॅल्युएशन पण वाढत राहतं. एका बाजूला मार्केट नंबर ऑफ युनिट्स वाढतात आणि दुसऱ्या बाजूला व्हॅल्युएशन ज्यावेळेला मार्केट जास्त जाईल म्हणजे अपवर्ड डायरेक्शन गेलं, की मग त्याच्यामध्ये आपलं व्हॅल्युएशन वाढतं. तर अशामुळं आणि मार्केटचं एक बिहेवियर कसं आहे, मार्केट क्रॅश जरी झालं तरीसुद्धा मार्केटमध्ये खाली येतं आणि पुन्हा वरती जातं, उसळी मारतं. पुन्हा खाली येतं, पुन्हा उसळी मारतं. म्हणजे मार्केटची डायरेक्शन ही एक लिनियर असे वरच्या बाजूला जाते, कंटिन्युअस जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर. तर याचा फायदा आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या रेग्युलरच्या इन्व्हेस्टमेंटमुळे होतो. आता इथे एक उदाहरण असं घेऊया, की 2 मित्र असतात. एकाचं नाव विधुर असतं आणि एकाचं नाव कर्ण असतं. तर विधुर आणि कर्ण हे ठरवतात, की आपण बंगला बांधायचा असा, की बेस्ट सगळ्यांनी त्याच्याकडं अक्षरशः तोंडात बोटं घालून बघितली पाहिजे. आणि त्या बंगल्याचे कॉस्टिंग ते काढतात पुढच्या फ्युचरचा विचार करून ₹1 करोड. म्हणजे आपण दोघांनी 1 करोडचा बंगला बांधायचा आहे. आणि ते ठरवतात, की आजपासून आपण 10,000ची SIP स्टार्ट करू. आता हे 10,000ची SIP स्टार्ट करत असताना विदुर जो आहे तो थोडासा याच्यामध्ये हुशार असतो आणि तो काय करतो, की इन्व्हेस्टमेंट 10,000ची स्टार्ट करतो आणि कर्ण आहे तो पण इन्व्हेस्टमेंट आपली 10,000ची स्टार्ट करतो. कर्ण हा इन्व्हेस्टमेंट वाढवत नाही. तो 10,000ची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यूअस 20 वर्ष करतो आणि 20 वर्षाच्या शेवटी त्याला ₹1 करोड त्याला प्राप्त होतात. तर हा जो विदुर आहे तो असतो हुशार. तो काय करतो, की इन्व्हेस्टमेंट 10,000ची स्टार्ट केल्यानंतर पुढच्या वर्षी त्याचं प्रमोशन होणार ज्यामुळे त्याला इन्कम मिळतं आणि म्हणून तो विचार करतो आपण इन्व्हेस्टमेंट थोडीशी वाढवूया. म्हणून त्या इन्व्हेस्टमेंटला ₹2,000चे टॉपअप करतो आणि त्यामुळे त्याचं काय होतं, की 1 करोड मिळण्यासाठी त्याला 20 वर्षे थांबावे लागले नाहीत. 1 करोड होण्यासाठी त्याला 15.4 वर्षातच त्याचे म्हणजे 15.5व्या वर्षी त्याचे ₹1 करोड झाले. म्हणजे विचार करा, की थोडेसे एक्स्ट्रा घातल्यामुळे आपला फायदा काय होतो. आपल्याला माहिती आहे, की आपलं इन्कम वाढत राहतं. दर वर्षाला आपल्याला प्रमोशन मिळतं, इन्क्रिमेंट मिळतो. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट आपली इन्कम वाढत जातं. पण एका बाजूला इन्कम वाढतं आणि दुसऱ्या बाजूला आपला खर्च पण वाढत जातो आणि लोक त्यामुळे काय करतात, की खर्च वाढतो म्हणून मला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही या विचारात ते अडकून राहतात. त्यापेक्षा आपण असा विचार केला, की थोडं पण नियमित अ लिटल एक्स्ट्रा आपण त्यावेळेला काय करू शकतो. जर इन्क्रिमेंट मिळाली, की ₹2,000ची SIPमध्ये वाढ झाली पाहिजे.
असं एक आपण त्याच्यात SIPला केलं, ज्याला टॉपअप आपण म्हणतो, तो जर स्टार्ट केला सुरुवातीलाच, तर दर वर्षाला 2-2 हजार रुपये आपले एक्स्ट्रा वाढत जातात. आणि त्याचा फायदा असा होतो की 1 करोड 20व्या वर्षी न मिळता 1 करोड आपल्याला 15.5व्या वर्षीच होतात. आणि 20 वर्ष कंटिन्यू राहिली तर त्या वरूनचं विदूरचं जे काही व्हॅल्युएशन झालं ते 20व्या वर्षी त्याला 2 करोड रुपये मिळाले. किती मोठी कमाल आहे बघा. शेवटच्या 4.5 वर्षांमध्येच त्याला 1 करोड एक्स्ट्रा मिळाले. आणि इन्व्हेस्टमेंट मात्र त्यांनी 1 करोडची केलेली नाही आहे. 10,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती 2,000ची इन्व्हेस्टमेंट म्हणजे 12,000 रुपयेचीच त्याची SIP आहे. पण 4 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला 1 करोड एक्स्ट्रा मिळवून देते. तर याच्यामध्ये आपल्याला काय समजावून घ्यायचं आहे की हा मंत्र नंबर 2 काय सांगतो की आपल्याला रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करायची थ्रू SIP आणि लिटल एक्स्ट्रा, थोडीशी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दरवर्षी आपण वाढ केली पाहिजे, जेणेकरून आपलं जे ड्रीम आहे ते लवकर पूर्ण होऊ शकेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया आणि हा अत्यंत चांगला मंत्र जो आहे त्याचा विचार करून आपण आजच इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. आपल्याला या संदर्भात जर काही शंका असतील तर आपण मला कृपया फोन करा. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683 आणि आमच्या एम इन्व्हेस्टमेंटच्या साईटवरती भेट द्या आणि आपल्या शंका पण आम्हाला तुम्ही या व्हिडिओच्या खाली देऊ शकता. आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आज इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओला आपण भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.